नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बिग बॉस स्पर्धक राकेश बापट यांची खरी जीवन कहाणी। लोकप्रिय अभिनेता आणि मॉडेल राकेश बापट सध्या बिग बॉस मराठी 6 मुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। त्यांचा जीवन प्रवास यश, संघर्ष आणि अनेक कलागुणांनी भरलेला आहे। राकेश बापट यांचा जन्म 1 सप्टेंबर 1978 रोजी अमरावती, महाराष्ट्र येथे झाला। त्यांचे वडील मेजर पद्माकर बापट भारतीय सैन्यात होते आणि आई शिक्षिका होती। त्यांना शीतल बापट नावाची एक मोठी बहीण आहे। त्यांनी मुंबई विद्यापीठातून MBA पदवी पूर्ण केली आहे। राकेश यांना चित्रकलेची लहानपणापासूनच आवड आहे। त्यांनी 9वी इयत्तेत असताना चित्रकलेसाठी नॅशनल अवॉर्ड जिंकले होते। ते दरवर्षी स्वतःच्या हाताने इको फ्रेंडली गणेश मूर्ती घडवतात। 1999 मध्ये त्यांनी मिस्टर इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता, जिथे ते फर्स्ट रनर अप ठरले। तसंच त्यांनी मिस्टर पुणे हा किताबही पटकावला आहे। 2001 मध्ये आलेल्या तुम बिन या सुपरहिट चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले। त्यानंतर त्यांनी दिल विल प्यार व्यार यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं। तसंच त्यांनी 2016 मध्ये वृंदावन या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले। त्यानंतर त्यांनी सविता दामोदर परांजपे आणि सरसेनापती हंबीरराव मधली त्यांची सर जंका ही नकारात्मक भूमिका विशेष गाजली। चित्रपटानंतर त्यांनी टीव्हीकडे वळण घेतले। 7 फेरे, मर्यादा, लेकिन कब तक आणि कबूल है यासारख्या हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड लोकप्रिय झाल्या। त्याचबरोबर त्यांनी अलीकडेच झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एजे हे पात्र साकारलं होतं। मर्यादा मालिकेच्या सेटवर त्यांची भेट अभिनेत्री रिद्धी डोंगरा हिच्याशी झाली। 2011 मध्ये त्यांनी लग्न केले, मात्र 2019 मध्ये परस्पर संमतीने त्यांनी घटस्फोट घेतला। आजही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत। राकेश बापट यांनी आतापर्यंत अनेक रियालिटी शो मध्ये भाग घेतला आहे आणि सध्या ते बिग बॉस मराठी 6 सीझनमध्ये आपला खेळ दाखवत असून त्यांच्या शांत स्वभावामुळे प्रेक्षकांची मने जिंकत आहेत। राकेश हे केवळ एक अभिनेते नसून ते श्यामची आई फाउंडेशन या सामाजिक संस्थेशी देखील जोडलेले आहे, जी मुलांच्या कौशल्य विकासासाठी कार्य करते। आणि तुम्हाला अभिनेते राकेश बापट यांचा बिग बॉस मधील खेळ आवडतो का हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।